Once more! Once more! Once more! तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे. आता आजचा जो कॉन्सेप्ट आहे तर तो आपला रामनवमी निमित्त होणार आहे. उद्या आता रामनवमी आहे मित्रांनो, त्यामुळे आजचा आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. कालचा पण आपण व्हिडिओ रामनवमीवरती एडिट केलेला होता, त्यामुळे आजचा सुद्धा व्हिडिओ आपल्या रामनवमीवरतीच एडिट करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, फंटॅस्टिक झालेला. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायचे. आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर काय आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेला, प्लस आजचा जो व्हिडिओ तो आपण कॅपकटवरती एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुमचं एकदम फ्रीमध्ये जे आपले कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या. आणि आता आपला जो टेलिग्राम आहे ते जॉईन व्हायचा कुठून, टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड्स करून घ्या. आता खूप जण म्हणतात आपण कॅपकटला VPN कोणता यूज करायचा, तर तुम्ही कोणता पण VPN यूज करू शकता, फक्त VPN पाहिजे. प्लस आता मी जो VPN यूज करतो तर तो VPN आहे Proxy VPN. Proxy VPN पण चांगला आहे मित्रांनो, हा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी पर्सनली यूज करतो, त्यामुळे एकदम एक नंबर आहे Proxy VPN, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर जे आपलं VPN आहे तर ते VPN मी ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेले, आपल्याला जास्त टाईम नाही म्हणून. ओके, आता जे आपलं कॅपकट आहे ती कॅपकट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, आपलं कॅपकट ओपन होत आहे. अशा प्रकारे कॅपकटचा इंटरफेस बघायला भेटणार आहे. ओके, इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं गाईज. तुम्हाला 19 सेकंदाचा अशा प्रकारचा व्हिडिओ दिला असेल. हे बघा, हा व्हिडिओ तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, प्लस फोटोज वगैरे सुद्धा टेलिग्राम चॅनलवरतीच मिळून जातील. ओके, आता सर्वात पहिल्यांदा काम काय करायचं, आपलं एंडिंगला याची जे एंडिंग आहे तर ती एंडिंग कट करायची आहे. ओके, अशा प्रकारे हा जो आता व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ऑप्शन आहे बघा एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ आहे तर ते आपल्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे, आपल्याला बीट्स लावायला सोपं जाणार आहे. ओके, आता काय करायचं, बीट्सवरती यायचं मित्रांनो. सिम्पलमध्ये बीटवरती आलात, इथं आपले बीट्स आहेत बघा. हे बघा, इथं आपला पहिला बीट आहे, एकदम सोपी बीट आहे मित्रांनो, तुम्हाला ओळखायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. हे बघा, तरी पण जिथं आपलं बीट नाव आहे ते आपला बीट असतं ना. ओके, थोडं समोरून बीट लावायचं आहे. इथं एक बीट आहे आता बघा. ओके, इथं एक बीट आहे, थोडा अशा प्रकारे स्क्रॉल करा, समजायला सोपणार. हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. आता इथं मोठा आहे, इथं समोर इथे येईल. हे बघा, इथं एक आहे. ओके, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक, इथं एक. ओके, आणि इथं एक आहे. ओके, समोर यायचं आहे, इथं एक बीट असणार आहे, इथं एक असेल, इथं एक असेल, आणि इथं एक असणार आहे. ओके, समोरचं इथं असणार एक बीट. हे बघा, जिथं आपलं बीट नाव आहे ते आपलं बीट असणार आहे काय. ओके, अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्या. बीट मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लावायला शिकवत आहे मित्रांनो. अशा प्रकारे खूप सोपं जातं बीट लावायला. ते जो आपले व्हिडिओ असतात बीटचे त्याला जरा अवघड होते, पण अशा प्रकारे खूप सोप्या प्रकारे बीट्स आपल्याला लावता येतात. ओके, हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. काय नाही मित्रांनो, फक्त 4-4च्या अकॉर्डिंग बीट लावत आपण. इथं एक असणार आहे, दुसरा बीट, इथं तिसरा बीट, इथं चौथा बीट. ओके, कम्प्लिटली 4-4 आपण बीट्स दिलेले आहेत. 4-4 फोटोंचा एक बीट असणार आहे. अशा प्रकारे बघा, इथं काय जास्त बीट नाहीत. किंवा इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, आणि संपले आपले बीट्स. इतके आपण लावून घेतलेले आहेत. ओके, अशा प्रकारे जितके बीट्स लावलेत. आता या प्रकारे आपल्या फोटोला स्प्लिट करायचे, त्या अगोदर आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. आता फोटोज आपल्याला मल्टिपल फोटो ॲड करावं लागणार आहेत, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं. पण आता मल्टिपल फोटो जर ॲड करायचे म्हणजे आपल्याला खूप टाईम जाणार आहे. त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन सांगतो. काय करायचं आहे, हा जो आपला व्हिडिओ आहे डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करून टाकायचा. ओके, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, बीटवाईज जो आपला व्हिडिओ आहे तर तो स्प्लिट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे जास्त काय नाही, म्हणजे हार्ड होणार नाही मित्रांनो बीट्स ॲड करायला. सोप्या प्रकारे बीट जे आहेत ते ॲड होतील. अशा प्रकारे थोडं स्ट्रेच करा वाटतंच तर बीट लावायला सोपं जाईल आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे फक्त व्हिडिओ जे आहे डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करायचं आहे. नंतर सांगतो मी फोटोज वगैरे कसे ॲड करायचे. जास्त काय हार्ड नाही मित्रांनो, आपण हार्डमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत नाही. जरी हार्ड असले तरी पण तुम्हाला सोप्या भाषेत आणि सोप्या
एकदम सोप्या ट्रिकमध्ये एडिटिंग शिकवत असतो. त्यामुळे आपली जी व्हिडिओ आहे त्याच्यावर संपूर्ण वॉच करत जा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओ लाईक सुद्धा करायला विसरत जाऊ नका, कारण मित्रांनो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बाकी काही विषय नाही. सगळ्यांनी न विसरता लाईक सबस्क्राईब कमेंट करत जा. कमेंट का करायची मित्रांनो, कारण मला समजेल व्हिडिओ कसा झालेला आहे. प्लस मित्रांनो काय अडचण आहे ते बिंदासली कमेंटमध्ये सांगत जा मला. आपण त्यावर काय आपण 100% सोल्युशन सांगत असतो. आणि आपलं खूपच फास्ट कार्यक्रम असते, म्हणजे आपण तुमची जे कमेंट मला वरी नुसतं नोटिफिकेशन सुद्धा दिसलं, आपण 1 मिनिटाच्या अगोदर कमेंट करत असतो मित्रांनो. रिप्लाय असतो आपल्याकडे, त्यामुळे आपण जास्त म्हणजे होल्डवर ठेवत नाही कोणालाच, लगेच आपण रिप्लाय देऊन टाकतो. ओके, हे बघा आपल्या जास्त काय थोडं राहिलं स्प्लिट करायचं. आपण ते पटपट स्प्लिट करून घेऊयात. तर गायची बघा आपली जी व्हिडिओ आहे, तर आपण व्हिडिओ स्प्लिट केला. आता काय करायचं, आता म्हणताल फोटो कसे ॲड करायचे. यासाठी खूप सोपा ऑप्शन आहे, सांगतो मी. हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली जवळ स्क्रॉल करायचं ऑप्शन आहे रिप्लेस, यावरती क्लिक करायचे. फोटोजवरती यायचे मित्रांनो. फोटोजवरती आल्यानंतर तुम्हाला इकडे बघा अशा प्रकारे श्रीरामांची काही फोटो दिले असतील. ही फक्त फोटो चेंज करत चालायचे, काहीच विषय करायचा नाही, फक्त फोटो चेंज करत चालायचा आहे. हे बघा इथे काय आता समोर आलाय, इथं रिप्लेसवरती क्लिक करायचंय, फक्त फोटो चेंज करायचे. इतकंच कायम करायचं, आपल्याला जास्त काय करायचं नाही. मित्रांनो हे सगळे जर जे फोटो आहेत तर तुम्ही पटापट ॲड करून घ्या, कारण जर मी दाखवत बसतो तर आपल्याला खूप टाइम जाणार आहे मित्रांनो. आपल्यासाठी टाइम खूप महत्त्वाचा आहे. ओके, आता विषय कसा आहे, तुम्ही घ्या ॲड करून फोटो. मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन कुठल्या फोटोला कसे ॲड करायचे ते दाखवतो. ओके, तर काय आपण जो आपला मेन व्हिडिओ आहे त्यावरती आलो होते. आता इथं तुम्हाला सांगतो नेमकी काय विषय करायचं काय नाही. हा जो 1 नंबरचा फोटो, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं. इथे पॅडलिंग नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता? पॅडलिंग. सिंपल पॅडलिंग ॲनिमेशन ॲड करा. 1.3 सेकंदाची लेंथ ठेवा, तर सुद्धा ठेवू शकता. वाटलं सर्चमध्ये क्लिक करून हा जो इफेक्ट आहे हा जास्त करून इनवरती सापडत नाही, बट सर्चवरती 100% सापडतो. ओके, हा ॲड करायचा 1 नंबरच्या फोटोला. 2 नंबरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं. तुम्हाला इथे आपल्याला ॲनिमेशन सर्च मारा लागणार आहे. एक रॉक नाव सर्च मारा अगोदर. रॉक नाव सर्च मारला, हा बघा 1 नंबर रॉक वर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे. हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटो कशी ॲड करायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं. याला सुद्धा पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. 1.2 सेकंद लेंथ ठेवायची. आता विषय कसा मित्रांनो, गावात सुद्धा सप्तसूर्य सप्त्यामुळे जरा थोडाफार आवाज क्लिअरली येत नसेल तुम्हाला, त्यामुळेच आपल्या कालच्या व्हिडिओला मी फेस रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे, त्यामुळे ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. ओके, आता काय करायचं आहे गाईज, तिथं समोरच्या फोटो कशी आहेत, छोटे फोटो आहेत, ते छोट्या फोटो कशी आलात ॲनिमेशनवरती यायचंय, इनवरती यायचं. याला सुद्धा एक रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन असणार आहे. कोणता? रॉक वर्टिकली. हा बघा रॉक वर्टिकली 1 2 3, या तिन्ही पण फोटोला रॉक वर्टिकली नावाचा जो ॲनिमेशन आहे, तर तो ॲनिमेशन या 3 फोटोला ॲड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटो कशी यायचे गाईज, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. डिस्टोर्ट राईट नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो ह्या फोटोला ॲड करायचा. ओके, समोरचे फोटो कशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, आणि रिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचे गाईज, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. तर याला सुद्धा डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरचे फोटो कशी यायचे, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. हे जे ॲनिमेशन तुम्हाला कॉम्बोवरती भेटून जाणार आहेत. ओके, आता समोरचे फोटो कशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो, कॉम्बोवरती यायचे. एक पेंडुलम 1 नावाचा तो ॲनिमेशन आहे, तर तो ॲनिमेशन ॲड करायचा कॉम्बोवरचा. बाकी याची लेंथ फुल ठेवायची. समोरच्या फोटो कशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. पेंडुलम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा. त्याच्या समोरचे फोटो कशी यायचे मित्रांनो, परत कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा. ओके, समोरचे फोटो कशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचे गायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. आता कॉम्बोवर झाल्यानंतर ते ॲनिमेशन सर्च मारायचं आपल्याला. ओके, सर्चवरती क्लिक करायचंय. एक पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन आहे, तर तो सर्च करून ॲड करून घ्यायचा. हा बघा 1 नंबरला आहे पॉपिंग कॅन्डी. तर परत बघत आपण पॉपिंग कॅन्डीज आहे का, हे बघा पॉपिंग कॅन्डीज आहे. ओके, सिंपल जे पॉपिंग कॅन्डी आहे, तर पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, सिंपल सर्च मारायचं पॉपिंग कॅन्डी, सिंपल ॲनिमेशन इथं सर्च करून ॲड करून घ्यायचं. ओके, कम्प्लीट 4 फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्या. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. याला एक ॲनिमेशन असणार आहे, तुम्हाला सांगतो ॲनिमेशन कोणता आहे. हा ॲनिमेशन जास्त काय, याला सुद्धा सर्च मारायचे. एक सर्चवरती त्याच्यानंतर बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन सर्च मारायचं. कोणता? बाउन्सी रश. ओके, बाउन्सी रश नावाचा हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन ॲड करायचा. ओके ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती आल्याच्या नंतर सर्चवरती क्लिक करून बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन सर्च मारून ॲड करायचा. हा बघा बाउन्सी रश. ओके, कम्प्लीट हा जो ॲनिमेशन आहे बाउन्सी रश हा 4 फोटोला ॲड करून घ्या. ओके, 4 फोटोला ॲड करायचे. समोरचे फोटो कसे यायचे,
ॲनिमेशन वरती यायचे, कॉम्बो वरती यायचे. एक वेव्ह एम्प्लिफायर नावाचा एम्प्लिफिकेशन नावाचा एक तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे, एम्प्लिफिकेशन. ओके, हा जो आहे वेव्ह एम्प्लिफिकेशन हा फोटोला ॲड करायचा. ओके, समोरच्या फोटो कशी यायचं ॲनिमेशन वरती आणि कॉम्बो वरती यायचे. याला सुद्धा वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचा ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचे ॲनिमेशन वरती यायचे मित्रांनो, कॉम्बो वरती यायचं. याला सुद्धा वेव्ह एम्प्लिफिकेशन ॲड करायचं. ओके, कम्प्लिटली 4 फोटोला वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचा ॲनिमेशन आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरचे फोटो कशी यायचे ॲनिमेशन वरती यायचे, कॉम्बो वरती यायचे. काय करायचं, कॉम्बो वरती इथं थोडं खाली स्क्रॉल करायचं. तर तुम्हाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार. राईट झूम, सिंपल राईट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. याच्या समोरचे फोटो कशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशन वरती यायचे. एक कॉम्बो वरती यायचे, लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी येऊन कॉम्बो वरती येऊन याला राईट झूम. याच्या समोरच्या फोटो कशी यायचे ॲनिमेशन वरती यायचे, याला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटो कशी या ॲनिमेशन वरती या मित्रांनो, कॉम्बो वरती या. स्लीप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. कोणता, स्लीप अँड स्लाइड 1. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचे, कॉम्बो वरती यायचे. इथे स्लीप अँड स्लाइड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, स्लीप अँड स्लाइड 2. ओके, समोरचे फोटो कशी यायचे, स्लीप अँड स्लाइड 1. समोरचे फोटो कशी येऊन स्लीप अँड स्लाइड 2. ओके मित्रांनो, कंप्लीट 4 फोटो 4 फोटोला 2 1 2 1 2 ॲड करायचे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे ॲनिमेशन वरती यायचे, कॉम्बो वरती यायचे. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे कॉम्बो वरती. सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे ॲनिमेशन वरती यायचे, कॉम्बो वरती यायचे. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरचे फोटो कशी येऊन लेफ्ट, समोरचे फोटो कशी येऊन राईट, म्हणजे लास्टचे फोटो झाले 4. सिंपल लेफ्ट राईट ॲड करायचे. ओके, इतकं झालं मित्रांनो. आपले जे ॲनिमेशन आहेत तर ते आपण ॲनिमेशन तर ॲड केले आहेत. आता याचं स्टार्टिंग कशी. ओके, आता विषय सांगतो स्टार्टिंग पशी काय करायचं तुम्हाला. स्टार्टिंग पशी यायचंय. ओके, स्टार्टिंग पशी आलात इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट ॲड करायचे. सिम्पल काय करायचं मित्रांनो, आता यायचे बॉडी इफेक्ट वरती, ट्रेंडिंग वरती यायचे. ट्रेंडिंग वरती आल्यानंतर फायर वाईप्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. फायर वाईप्स, सिम्पल फायर वाईप्स नावाचा जो इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा आहे. बाकी ह्या जे इफेक्ट आहे, इफेक्टची लेंथ आपल्याला कम्प्लिटली तुम्हाला सांगतो मी, एक एंडिंग पर्यंत तर नाही, बट आपल्याला 7 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. म्हणजे जिथं आपले छोटे पोटे अलीकड तुम्हाला इथं स्क्रीनवरती सुद्धा बघायला भेटणार आहे की बघा 7 सेकंदापर्यंत. ओके, इथपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, आपल्याला परत यायचे बॉडी इफेक्ट वरती, स्टार्टिंग पशी येऊन एक ट्रेंडिंग वरती तुम्हाला स्ट्रक नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. स्ट्रक, कोणता म्हणतोय, स्ट्रक. सिंपल स्ट्रक नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची. परत हाच इफेक्ट डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट करून समोरच्या फोटो पशी येऊन इथं ठेवून द्यायचं. ओके, परत याला डुप्लिकेट करायचं, समोरच्या फोटो पशी येऊन इथे ठेवायचं. म्हणजे 3 फोटोला हा इफेक्ट स्ट्रक नावाचा ॲड करायचा आहे. सिंपल समजलं मित्रांनो. आता काय करायचं, आता याच्या 7 सेकंदापाशी, मग 7 सेकंद थोडं अलीकडे. ओके, इथं आलात, इथं आल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं, ट्रेंडिंग वरती यायचं. ट्रेंडिंग वरती आल्यानंतर तुम्हाला शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. हा जो शेक नावाचा इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा. इफेक्टची लेंथ जी आहे म्हणजे स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्याकडून सेट करा. मी 14 ठेवलेली आहे. ओके, बाकी इफेक्टची लेंथ व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत वाढवायची आहे. ओके, इंटेन्सिटी स्पीड तुमच्याकडून सेट करा. परत आपल्याला मित्रांनो यायचं व्हिडिओ इफेक्ट वरती आल्यानंतर ट्रेंडिंग वरती यायचे. ट्रेंडिंग वरती आल्यानंतर तुम्हाला एक शटर फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. कोणता, शटर फ्लॅश. सिंपल शटर फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा आहे. बाकी याला ॲडजस्ट वरती क्लिक करायची गरज नाही, काही नाही, सगळं बरोबर आहे. ओके, बाकीची लेंथ जी आहे ती लेंथ एंडिंग पर्यंत वाढवायची मित्रांनो. ओके, इतकी वाढवलेली लेंथ फुल. परत स्टार्टिंग राहायचे 7 सेकंदापाशी. 7 सेकंदापाशी आलात मित्रांनो. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वरती यायचे, ट्रेंडिंग वरती यायचे. या ट्रेंडिंग वरती तुम्हाला इफेक्ट काय बघायला भेटणार नाही, तर सर्च मारून घ्या स्ट्रोब नावाचा. स्ट्रोब. ओके, स्ट्रोब. तुम्हाला स्ट्रोब नावाचा इफेक्ट आहे तर तो सर्च मारायचा. हा बघा 1 नंबर तुम्हाला स्ट्रोब नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिंपल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ आहे ती व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत वाढवायची आहे. बाकी स्पीड तुम्ही तुमच्याकडून सेट करा, मी फुल ठेवलेली आहे. परत याचे मित्रांनो आपल्याला 7 सेकंदापाशी. ओके, 7 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला एक परत याचे व्हिडिओ इफेक्ट वरती आला तुम्हाला तिथे एक इफेक्ट बघायला भेटणार आहे, बाय द फायर प्लेस. ओके, बाय द फायर प्लेस. सिंपल हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एंडिंग पर्यंत वाढवायची. ॲडजस्ट वरती क्लिक करून फिल्टर्स वगैरे तुम्ही तुमच्याकडून सेट करून घेऊ शकता मित्रांनो. मी जास्त काय ठेवलं नाही. फिल्टर बघा, ही बघा फिल्टर अशा प्रकारे काय बघायला भेटणार आहेत. किंवा फिल्टर एकदम भारीमध्ये दिसतोय. ओके, जर ठेवला तर, नाही तर तुमच्याकडून सेट करून घ्या. बाकी स्ट्रिकर्स वगैरे तुम्ही तुमच्याकडून सेट करा. स्पीड, इंटेन्सिटी काय आहे, बाकी काही विषय नाही मित्रांनो, तितकं ठेवायचं आहे. ओके, आणि यामध्ये काही इफेक्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता. असं नाही की मी जितकं दाखवलं तेवढंच इफेक्ट. यामध्ये आणखी व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं बघा. हे बघा एक एज ग्लो नावाचा इफेक्ट आहे, हा सुद्धा ॲड केला तरी जमणार आहे. एज ग्लो. ओके,
एज ग्लोनं काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. पुढे काय एज गो, एकच मिनिट आपण बघूयात ॲड करून. हे बघा ॲड केला आपण, यानं जो आहे तो व्हिडिओला ग्लो येईल. बट काय करायचं मित्रांनो, ॲड्सवरती क्लिक करून याचा ग्लो आहे तो ग्लो आपल्याला कमी करायचा आहे. एक जास्त काय नाही बट 15% ठेवायचं आहे. ही बघा याची लेंथ जी आहे ती लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे, जेणेकरून एकच नंबर आपला जो इफेक्ट आहे तो दिसणार आहे. ओके, आणखीन यामध्ये खूप काही तुम्ही चेंजेस करू शकता, तुमच्या मनावर आहे बाकी चेंजेस करायचे. आता काय करायचं, स्टार्टिंग पैसे यायचं, इथे एक ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन आहे बघा, ट्रान्झॅक्शन व्हाईट बॉक्स, यावरती क्लिक करायचं मित्रांनो. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लाईटवरती यायचं, शटरवरती टाकलायचं आहे, थोडं स्क्रॉल करून ते लाईटवरती यायचं. इथे एक ब्लँच नावाचे तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. ब्लँच सिंपल हा जो इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट ऍड करायचा. इफेक्टची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची, नाही तर 2 सेकंड ठेवा. ओके, बाकी आता सेटरला खाली टाकलायचं आहे. इथे ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे, हे बघा इथं यावरती क्लिक करायचं. आपला जो ट्रान्झॅक्शन आहे तर तो सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे एकाच क्लिकमध्ये. ओके, बाकी मित्रांनो जरा माझा आवाज बरोबर येत नसेल तर जरा तब्येत नाही ठीक, त्यामुळे आवाज नाही येत, त्यामुळे तरी पण व्हिडिओ बनवते गाईज. ओके, आता तुम्हाला हे जे शॅडो आहेत दोन, हे शॅडो आणि हे PNG, हा PNG तुम्हाला आणि शॅडो दोन्ही आपल्या मटेरियलमध्ये भेटून जातील टेलिग्रामवरती. दोन्ही डाउनलोड करून ॲड करून घ्या. शॅडो आणि PNG आहे, दुसरं काही नाही बाकी. ओके, आता काय करायचं आहे गाईज तुम्हाला सांगतो. एकदम प्लेन आपण बॅकला आला, तिथं यायचं आहे एक फिल्टर्सवरती आल्यानंतर फिल्टर्सवरती यायचं आहे, एक फीचर्डमध्ये यायचं आहे. तुम्हाला ते क्लिअर टू नावाचे फिल्टर बघायला भेटणार आहे. ओके, हा बघा क्लिअर टू, हा जो फिल्टर आहे हा फिल्टर ॲड करायचा आहे मित्रांनो. कुठे गेला फिल्टर आपण बघून घेऊयात. हे बघा क्लिअर टू, हा फिल्टर आहे. फिल्टरची लेंथ आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची व्हिडिओच्या. ओके, हे बघा अशा प्रकारे काही आपले फिल्टर्स येणार आहे भारीमध्ये. ओके, आणि स्टार्टिंगला यायचं आहे फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर तुम्हाला एक आणखी फिल्टर सांगतो. एक बॅड बनी नावाचं फिल्टर आहे, हा सुद्धा ॲड करून घेऊ शकता. आपण बघूयात कसं दिसतं बॅड बनी. ओके, थोडा जरा वाटतोय भारी, बट काय करू, ॲड्रेसवरती क्लिक करून जी लेंथ आहे ती कमी करून घेऊयात. एक 18% ठेवून घ्या. ओके, अशा प्रकारे थोडाफार ग्लो दिसणार आहे. परत स्टार्टिंगला यायचे मित्रांनो. परत यायचं आपल्या फिल्टर्सवरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो एक थोडं खाली स्क्रॉल करा. इथे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट बघायला फिल्टर बघायला भेटणार आहे. काहीतरी फिल्टरचं नाव तुम्हाला दाखवतो एकच मिनिटामध्ये. एक नाहीतर इथं हा बघा एक ट्रॉपिकल हाऊस नावाचं बघूयात कसा दिसतो इफेक्ट. ते इफेक्टमुळे इफेक्टचं नाव येते. हे बघा अशा प्रकारे काय दिसत आहे. थोडाफार हा सुद्धा भारी दिसतोय. बाकी ॲड्सवरती क्लिक करून आपण लेंथ कमी करून घ्या. ओके, एक 50% ठेवून घ्या, 48%. हे बघा अशा प्रकारे. आता एकच फिल्टर आपण ॲड करूयात. फिल्टर्सवरती यायचंय, सर्चवरती क्लिक करायचं, एक 8K नाव सर्च मारा. 8K नाव सर्च मारायच्यानंतर हा बघा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार 8K नावाचा. हा फिल्टर ॲड करायचा आहे. बाकी फिल्टरची जे लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची व्हिडिओच्या. बघा अशा प्रकारे काय एकच नंबर आपले फिल्टर बघायला भेटणार आहे. एकदम HD क्वालिटी. बाकी ॲड्रेसवरती क्लिक करून याची थोडीफार लेंथ आपण कमी करूयात, खूप डार्क छान दिसत नाही. एक 60% ठेवून घ्या. ओके, सिंपल इतकंच आपल्याला करून घ्यायचं मित्रांनो, बाकी काही ॲडजस्ट करायची गरज नाहीये. आता जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे मित्रांनो. बाकी व्हिडिओ गॅलरी सेव्ह करून घ्या, त्याआधी थोडंफार सेटिंग करा. याची जे रेझोल्युशन आहे ती 10 पिक्सल ठेवा. ओके, फ्रेम रेट 30% ठेवा, बिट मार्क 20% ठेवा. ओके, सिंपल आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलाचा व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ आणूया. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ आणि सर्वांना जय श्रीराम. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर, जय श्रीराम.